मागच्या रविवारी 23 तारखेला योगाची प्रॅक्टिस झाली. एक लग्न होतं, अटेंड केलं. सगळं काही व्यवस्थित सुरळीत चाललं होतं. पण 8 दिवसापासून माझे व्हिडिओ येत नाही. जे कोणी माझे फॉलोअर्स आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांनी ह्या गोष्टी खूप ऑब्झर्व केल्या. तर चला, या 1 आठवड्यात काय झालं मी ते तुम्हाला 2 मिनटात सांगते. रविवारचा दिवस संपला, सोमवारी माझे क्लासेस झाले आणि सगळी घरातली कामं उरकून 11:30ला घरातून बाहेर पडले. घरापासून 2 मिनटाच्या अंतरावर गेल्यावर आमच्या दोघी मैत्रिणींचा ॲक्सिडेंट झाला. ही ॲक्सिडेंट झाल्याची क्लिप आम्हाला मिळाली, ते तुम्हाला इथे शेअर करते. आणि मी मागं बसले होते, माझी मैत्रीण गाडी चालवत होती. आम्ही खूप दोघी जोरात पडलो. विदिन 1 सेकंडमध्ये काय झालं, गाडी स्लिप झाली, काहीच लक्षात आलं नाही. पण आम्ही दोघी पडलो. पण देवाच्या कृपेने सगळी लोकं आमच्या मदतीला आली. विदिन 5 मिनिट्समध्ये आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आता आम्ही दोघी व्यवस्थित बऱ्या आहोत. तिच्या डोक्याला मार लागला, तिला डोक्याला स्टिचेस पडले आणि माझा एक हात फ्रॅक्चर झाला आणि दुसऱ्या हातात मला प्लेट टाकायला लागली. त्याचं मला ऑपरेट करायला लागलं. थोडा मुका मार लागला, पण ठीक आहे. एवढी लोकं माझ्या आजूबाजूला होते आणि सगळ्यांचे वेल विशेस होते, त्याच्यामुळे मी स्ट्रॉंग झाले. मंगळवारी माझ्या हाताचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन एकदम छान झालं. बुधवारी मला डिस्चार्ज पण मिळाला. संचेतीमध्ये ऑपरेशन केलं. संचेतीचा स्टाफ पण खूप छान होता, कोऑपरेटिव्ह होता. स्टिचेस काढून संध्याकाळी डिस्चार्ज मिळाला. घरी आले. घरी सगळ्यांनी खूप छान वेलकम केलं. ते बघून अजूनही थोडंसं मन स्ट्रॉंग होतं. हे बघा, जेव्हा आपण मनापासून स्ट्रॉंग होतो आणि आपल्या आजूबाजूला सगळे पॉझिटिव्ह लोकं असतात, तर तेव्हा आपल्याला अजून खूप छान ऊर्जा येते. हाताला जखम झाली आहे, पण हिंमत अजूनही जागी आहे. थोडंसं लागलं आहे, थोडंसं थांबते आहे, पण मी नक्कीच पुन्हा उभी राहील. अपघात हा काही शेवट नसतो. नव्यानं सुरुवात करायची एक म्हणतात ना, घंटा आहे. देह दुखवला तरी हार मानत नाही. आत्ता ज्या या माझ्या वेदना आहेत त्या तात्पुरत्याच आहेत, पण माझी ताकद कायमची आहे. आणि ही ताकद आहे ना, आपल्याला आजूबाजूच्या जी लोकं असतात ना, त्यांच्याकडून मिळत असते. जे पॉझिटिव्ह वाईब्स, जे आपल्याबद्दल छान बोलतात, आपल्याला प्रत्येक वेळेस मोटिवेशन करतात, आपल्यावर एक प्रोटेक्ट करतात. ही जी माया असते ना, ही माया तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये. किती जण आले, किती जण प्रत्येक वेळेस मला छान प्रेमाचे 2 घास भरून गेले, की तू बरी होशील, तू छान होशील, तू परत उभी राहशील. हे जे आपल्याला बोलणारे लोकं असतात ना, ही आपली लोकं असतात आणि त्यांच्या एवढ्या धावपळीतून आपल्यासाठी वेळ काढून येतात. वेळ ही बघा प्रत्येकावर येते, पण ती निभावून लावायची आणि त्यापासून प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी शिकायचं. आज माझ्यासोबत माझा पूर्ण परिवार खूप छान माझी मदत करत आहे, माझी सेवा करत आहेत. आणि माझ्या मैत्रिणी त्या तर अगदी मनापासून सगळं करतात. आणि माझा 2 वर्षापासून नवीन परिवार सुरू झालेला माझा योगाचा परिवार, ते सुद्धा माझी खूप काळजी घेत आहेत. जो येईल तो मला पूर्ण पॉझिटिव्ह शक्ती देऊन जातो आहे. त्यामुळे विदिन 5 डेजमध्येच मी इतकी छान कव्हर झाली आहे आणि लवकरच अशी बरी होईल. आणि सावरायला थोडासा वेळ लागेल, पण परत लढायला मी नक्की येणार आहे. कारण की माझ्यासोबत एवढ्या छान माझ्या मैत्रिणी आणि त्यांच्या कामातून वेळ भेटायला येतात. हीच तर खरी माझी ताकद आहे.
लवकर बरी होईल. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद असेच सदैव माझ्यासोबत राहू देत.